सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून द्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC IQ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो बघा, याच्या आधी मूलभूत अधिकार, संघ राज्य क्षेत्रे तर तसेच भरपूर इतर गोष्टीवर काय केलं आपण क्वेश्चन सेट आणलेला आहे बघा. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रास्ताविक या टॉपिकवर क्वेश्चन आणलेले आहेत बघा. 30+ क्वेश्चन आहेत. आपलं जे टार्गेट आहे बघा 1500+ क्वेश्चन सिरीज पूर्ण करायची आपल्याला पॉलिटीची. तर त्या दृष्टीने आपण काय केलं आज प्रास्ताविकेवर किंवा जे प्रस्तावना आहे किंवा प्रिॲम्बल म्हणतो आपण त्याला, ओके, याच्यावर काय आले आपण 30+ क्वेश्चन आणले, जेणेकरून जे प्रस्ताविका आहे किंवा प्रिॲम्बल आहे याच्यावर तुमचा एकही क्वेश्चन चुकणार नाही. चालतं, सुरू करू. बघा, पहिला क्वेश्चन आहे भारतीय घटनेतील, पण सुरुवातीला तुम्हाला थोड्या गोष्टी सांगतो. तर प्रस्तावना आहे बघा, त्याला इंग्लिशमध्ये प्रिॲम्बल सुद्धा म्हटलं जातं. तर जगामध्ये प्रथम प्रस्तावना आहे बघा ही अमेरिकेच्या संविधानामध्ये मांडली होती. ओके, हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल. भारतीय प्रस्तावना आहे बघा ही कुणी मांडली होती, तर ज्यावेळी संविधान सभा भरली होती बघा, त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी ही प्रस्तावना भारतीय जे संविधान सभा आहे यांच्यासमोर आणली होती. ती कधी आणली होती? 13 डिसेंबर 1946ला. आणि त्यानंतर बघा जवळजवळ 1 महिन्यानेच म्हणजे 22 जानेवारी 1947ला संविधान सभेने ही स्वीकारली होती. ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. आणि जितर काही गोष्टी बघा, समजा उदाहरणार्थ आपल्या ज्या प्रस्तावनेमध्ये शब्द आहेत बघा, जसे की संप्रभुता किंवा आपण त्याला सार्वभौमत्व सुद्धा म्हणतो. त्यानंतर समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आहे, नंतर गणराज्य, अशा ज्या गोष्टी आहेत, तसेच न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता. ओके, अशा प्रकारचे शब्द 9 बघा, हे 9 शब्द तुम्हाला पाठच पाहिजे. तर बघा जे क्वेश्चन सेट आहे बघा, याच्यामध्ये तुमचं सर्व टॉपिक कव्हर होणार आहे. ओके, तर बघा पहिला क्वेश्चन आहे भारतीय घटनेतील सरनाम्याबाबत. सरनामा हा राज्यघटनेचा सर्वात मूल्यवान भाग आहे. हा घटनेचा आत्मा आहे. ही राज्यघटनेची गुरुकिल्ली आहे. हे राज्यघटनेत बनवलेले रत्न आहे. राज्यघटनेचे मूल्य जाणून घेण्यासाठी योग्य परिणाम आहे. असे विधान खालीपैकी कोणत्या व्यक्तीने केले होते? तर पर्यायामध्ये 4 दिलेत बघा. ओके, तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते पंडित ठाकूरदास भार्गव यांनी केलं होतं. तर हे सोपा क्वेश्चन होतं, त्याच्यामुळे आपण जास्त काही माहिती पाहिली नाही. त्यानंतर दुसरा क्वेश्चन पहा, भारतीय घटनेतील सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या, योग्य विधाने निवडा. म्हणजे काही सरनाम्याबाबत विधान दिले, त्यापैकी योग्य विधाने निवडा सांगितले. ओके, तर बघा पहिलं विधान आहे सरनामा हा घटनेचा भाग आहे. दुसरं बघा, सरनाम्यातील तत्त्वज्ञान कायदेमंडळाच्या अधिकारावर बंधने आणत नाही. त्यानंतर क बघा, यामधील तरतुदी न्यायालयीन कक्षेत येत नाही, म्हणजे त्या न्यायालयाद्वारे लागू करता येत नाही. ओके, याच्यापैकी आपल्याला कोणतं बरोबर आहे हे पाहिजे आहे. तर तुम्ही तिन्ही विधान जर पाहिले बघा, सरनामा हा घटनेचा भाग आहे. ओके, हे कधी म्हटलं आहे? 1973ला बघा केशवानंद भारती खटला झाला बघा. त्यानंतर बिरुबाई खटल्याच्या वेळी काय सांगितलं होतं? सरनामा हा भाग नाही. पण त्यानंतर बघा 1973ला केशवानंद भारती खटला झाला होता बघा. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले की सरनामा हा घटनेचा भाग आहे. कारण ज्यावेळी बघा संविधान सभा भरली होती, ओके, तर त्यावेळी त्यांनी जे संविधानामध्ये टाकायचं बघा, सुरुवातीलाच काय झालं, सरनामा आणला होता. ते कोणी आणला? ते नेहरूंनी. कधी आणला होता? 13 डिसेंबर 1946ला. म्हणजे संविधानामध्ये काय काय टाकायचं आहे, तर ते सर्व या गोष्टी सरनाम्यामध्ये आणल्या होत्या. ओके, हे माहीत पाहिजे. त्याच्यामुळं ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने निकाल 1973ला, त्यावेळी सांगितलं की सरनामा हा घटनेचा आत्मा आहे. ओके, तर त्याच्यात जी माहिती असणार ती संविधानामध्ये जी माहिती बघा ती सर्व सरनाम्यामध्ये असते. म्हणून काय म्हटलं जातं? सरनामा हा घटनेचा भाग आहे, असं म्हणून निर्णय कधी दिला? 1973ला केशवानंद भारती खटला झाला होता. ओके, तर पहिलं विधान समजलं तुम्हाला. बघा, सरनाम्यातील तत्त्वज्ञान कायदेमंडळाच्या अधिकारावर बंधने आणत नाही. हे पण बरोबर आहे, ते कोणतेही बंधने आणत नाही. त्यानंतर क बघा, यामधील तरतुदी न्यायालयीन कक्षेत येत नाही, म्हणजे ते न्यायालयाद्वारे लागू करता येत नाही. हे पण बरोबर आहे, म्हणजे सर्व विधाने काय आहेत? बरोबर आहे. त्यासाठी विविध तरतुदी बघ. सरनामा हा फक्त घटनेचा आत्मा आहे. ती घटना आहे का? नाही. ते आर्टिकलचा संबंध आहे का? याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आर्टिकल संबंध आहे त्या ठिकाणी ते सर्वोच्च न्यायालय डिसिजन शकते. पण सरनाम्याला असं काही स्पेशल असं घटने काय म्हणतात ना आर्टिकल आहे का? नाही आहे. त्याच्यामुळं त्याद्वारे न्यायालयाद्वारे काय करतात? लागू करता येत नाही. समजलं? त्यानंतर तिसरा क्वेश्चन बघा, 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांनी संविधान सभेत मांडलेल्या उद्देश पत्रिकेला संविधान सभेने कोणत्या दिवशी संमती दिली? आता पंडित जवाहरलाल नेहरूने बघा कधी मांडली? 13 डिसेंबर 1946ला. त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं महिनाभरानेच. ओके, हे लक्षात पाहिजे. मग कधी झालं? कारण डिसेंबरचा महिना नंतर जानेवारीचा महिना सुरू होतो. ओके, आता जानेवारीमध्ये 2 महिने, 1 आणि 2 दिले. ओके, 24 आणि 22 जानेवारी दिले. पण ही 22 जानेवारी लक्षात तारीख असली पाहिजे की 22 जानेवारीला जे पंडित जवाहरलाल नेहरूंनी बघा उद्देश पत्रिका 13 डिसेंबरला मांडली होती 1946ला, ती 22 जानेवारी 1947ला संविधान सभेने काही ॲक्सेप्ट केली. हे लक्षात ठेवा. त्यानंतर चौथं विधान बघा, भारतीय घटनेच्या प्रस्ताविकेत धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक न्यायाचा उल्लेख आहे.
उल्लेख केलेला आहे. पहिलं विधान आहे. नंतर ब बघा, प्रस्ताविकेत विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना या स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला आहे. ओके, तर खाली पर्याय दिलेत त्यापैकी योग्य निवडायचं आहे. ओके, तर तुम्ही दोन्ही विधाने पाहिले बघा. पहिलं विधान बघा, अविधान, भारतीय घटनेच्या प्रस्ताविकेत धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक न्यायाचा उल्लेख भेटतो का? अशा प्रकारचा न्यायाचा उल्लेख आहे का? नाही. उल्लेख कसा आहे त्याच्यामध्ये? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. धार्मिक आहे का त्याच्यामध्ये? नाही आहे. मग पहिलंच विधान चुकीचं आहे. ब विधान बघा, प्रस्ताविकेत विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना या स्वातंत्र्याचा उल्लेख आहे. हे बरोबर आहे, कारण कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य दिलं जातं? त्याच्यामध्ये आपलं अभिव्यक्ती दिलं जातं, विश्वास दिलं जातं, विचार, श्रद्धा व उपासना अशा प्रकारचे स्वातंत्र्य भेटतं. न्याय कोणतं भेटतं? आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय भेटतं, धार्मिक भेटत नाही. त्याच्यामुळे जे ब विधान आहे ते बरोबर आहे, अ चुकीचं आहे. मग ब बरोबर अ चुकूड आहे, तर 2 नंबरला आहे. ओके, त्यानंतर 5वं बघा, भारतीय घटनेच्या प्रस्ताविकेत, 5वं विधान, भारतीय घटनेच्या प्रस्ताविकेतील धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ काय? म्हणजे सरनामा दिला आहे त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ काय सांगितला आहे. आता पर्याय बघा 2 आहे, त्यापैकी कोणतं बरोबर ते निवडा. पहिलं विधान बघा, प्रत्येक व्यक्ती कोणत्याही धर्माचे आचरण करण्यास मुक्त आहे. ब विधान बघा, राज्य कोणत्याही व्यक्ती किंवा गटाच्या विरुद्ध धर्माच्या आधारावर भेदभाव करणार नाही. ओके, तर दोन्ही विधाने वाचली तर हे काय तुम्हाला एकदम योग्य वाटतात बघा. ओके, तर कोणतं बरोबर आहे? अ आणि ब. कारण कोणत्याही व्यक्तीला कोणताही धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे, तो त्यासाठी मुक्त असेल. आणि राजव्यवस्था आहे बघा, त्याला कोणताही धर्म असणार नाही किंवा कोणत्याही धर्माच्या आधारावर ते भेदभाव करणार नाही. 6वं विधान बघा, भारताच्या घटनेतील प्रस्ताविकेत कोणकोणत्या प्रकारच्या न्यायाचे वर्णन केले आहे? तर कोणकोणत्या प्रकारचे न्याय आहे ते माहीत पाहिजे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय 3ऱ्या नंबरलाचे. ओके, आणि स्वातंत्र्य कोणत्या प्रकारचं हे पण माहीत पाहिजे. स्वातंत्र्य कोणते? अभिव्यक्ती पाहिजे, विश्वास, धर्म, उपासना. धर्मालाच आपण काय म्हणतो? श्रद्धा म्हणतो. ओके, अशा प्रकारचं काय स्वातंत्र्य आहे. न्याय देण्याच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय. आणि संविधानामध्ये प्रस्तावनेमध्ये बघा एकूण जवळजवळ 9 शब्द आहेत, ते पण लक्षात असले पाहिजे. पहिले सार्वभौमत्व किंवा संप्रभुत्व म्हणतो, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकतांत्रिक, त्यानंतर गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता. असं पटापट जरी लक्षात राहिलं तर तुमच्या ध्यानात राहून जाईल. ओके, 1-2 जरी वाचलं तरी समजून जाईल. तर हे ध्यानात पाहिजे. त्यानंतर बघा, ओके, स्वातंत्र्याचा उल्लेख कोणकोणता आहे? 8वाचं बघा. 8वं काय? भारतीय घटनेच्या प्रस्ताविकेत खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे? नाही, 7वा क्वेश्चन राहिला आपला, 7वा घेऊ आधी. ओके, तर बघा, भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ खालीपैकी कोणत्या प्रकारे सांगता येईल? तर बघा, पहिलं विधान, भारताचा कोणताही राज्य धर्म नाही. हे बरोबरच आहे. ब बघा, राज्य संस्थेमार्फत एखाद्या धर्माला राज्य धर्म म्हणून दर्जा देण्यात, हे चुकीचं आहे. क बघा, राज्य संस्था एखाद्या धर्माला अनुकूल व दुसऱ्या धर्माला प्रतिकूल असे कोणते कृत्य करणार. म्हणजे अ आणि ब बरोबर आहे याच्यामध्ये. ओके, तर अ आणि ब कुठे आहे? नाही, अ आणि क बरोबर आहे. ओके, हे लक्षात आहे. अ आणि ब का चुकीचं आहे? कारण कोणती राज्यव्यवस्था आहे समजा जे सरकार आहे, तर ते कोणत्याही धर्माला राजधर्म म्हणून दर्जा देणार नाही. हे लक्षात ठेवा. मग कोणतं? अ आणि क आहे 4 नंबरचं. त्यानंतर 8वं बघा, भारतीय घटनेतील प्रस्ताविकेत खालीपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा उल्लेख करण्यात आला आहे? स्वातंत्र्य मी तुम्हाला आता सांगितलं कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य आहे. तर अभिव्यक्ती एक, विचार, विश्वास, श्रद्धा, उपासना या अशा प्रकारचे म्हणजे सर्व याच्यामध्ये येतात. 8व्याचं काय? 4 नंबरचा. 9वं बघा, ग्रॅन्युअल ऑस्टिन यांनी खालीपैकी कशाचे वर्णन राज्यघटनेचे सद्विवेक बुद्धी असं केलं आहे? ते सरनाम्याचं केलं आहे. त्यानंतर 10वा बघा, तुम्हाला माहीत असेल 10वा प्रश्न समजून घ्या मग तुम्हाला. बघा, प्रस्ताविका ही घटनेचा भाग नाही, म्हणजे प्रस्तावना ही घटनेचा भाग नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने खालीपैकी कोणत्या खटल्यामध्ये दिला होता? 2 खटले महत्त्वपूर्ण आहेत. एक ध्यानात ठेवा, कोणता? बेरुबारी खटला जे 1960ला झाला. त्यानंतर केशवानंद भारती हा खटला एक, आणि LIC ऑफ इंडियाचा हा खटला 1995 झाला. पण ते एवढं काही महत्त्वाचं पूर्ण नाही, याच्या क्वेश्चन पण येत नाही. पण केशवानंद खटला आणि बेरुबारी खटला हे लक्षात ठेवा. आता काय सांगितले? प्रस्ताविका ही घटनेचा भाग नाही. हा पहिलाच खटला होता, तो कधी झाला? 1960ला बेरुबारी खटलामध्ये. हे माहीत पाहिजे. आणि प्रस्ताविका घटनेचा भाग आहे असा एक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. कधी दिला? केशवानंद भारती खटला याच्यामध्ये 1973ला दिला. पण 10व्याचं जे उत्तर आहे येतं काय सांगितलं? प्रस्ताविका हा घटनेचा भाग नाही. तर कोणत्या खटल्यामध्ये सांगितलं? बेरुबारी खटल्यामध्ये 1960च्या. ओके, त्यानंतर 11वा क्वेश्चन पहा, भारतीय राज्यघटना ही कोणातर्फे अंगीकृत किंवा आणि अधिनियमन करण्यात आली? हे भारतीय लोकांमार्फत केली आहे. 12वा बघा, भारतीय संविधानातील प्रस्ताविकेत खालीपैकी कोणत्या समानतेचा उल्लेख करण्यात आला आहे? तर समानता कोणत्या प्रकारची याच्यामध्ये विचारले. ओके, तर पर्याय वाचून घ्या तुम्हाला. ओके,
ह्याच्यामध्ये दर्जा, विचार, कायदेशीर आणि संधी दिले. तर जी समानता आहे बघा ही कोणती, दर्जा आणि संधीची दिलेली आहे बघा. तुम्हाला जर माहीत असेल, न्याय कोणते, आर्थिक, सामाजिक, राजकीय, स्वातंत्र्य, अभिव्यक्ती, विश्वास, धर्म आणि उपासना, जे समानता म्हणतो. ओके, त्याच्यामध्ये काय सांगितलं, संधी आणि दर्जा आहे, अ आणि ड. याच्यामध्ये कुठं अ आणि ड आहे बघा, तिसऱ्या क्रमांकाला आहे. ओके, हे लक्षात ठेवा, हे ध्यानातच ठेवावं लागणार तुम्हाला. 13वा क्वेश्चन बघा, प्रस्ताविकेत खालीपैकी कोणत्या न्यायाचे वर्णन करण्यात आले. न्याय माहिती, आर्थिक, सामाजिक, राजकीय. आता 3 कुठं बघा, राजकीय एक आहे, आर्थिक आणि सामाजिक, म्हणजे अ कड, अकड कुठे आहे बघा, 1 नंबरलाच आहे. ओके, त्यानंतर 14वा क्वेश्चन बघा, भारतीय घटनेतील प्रस्ताविकेत दिलेल्या आदर्शाचा घटनेनुसार योग्य क्रम लावा. तुम्हाला सांगितले 9 शब्द आहे बघा, ते लक्षात असले पाहिजे. पहिलं सार्वभौमत्व, त्याला आपण संप्रभुता सुद्धा म्हणतो. ओके, त्यानंतर समाजवादी, दुसरं. तिसरं काय, धर्मनिरपेक्ष. चौथं लोकशाही. 5वं गणराज्य. 6वं न्याय. 7वं स्वातंत्र्य. नंतर 8वं समता किंवा समानता म्हणतो आपण, आणि 9वं बंधुता. अशा प्रकारचे. मग सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य कोणत्या यायला येतं, हे 3ऱ्या नंबरला येतं. ओके, तर हे बरोबर आहे. त्यानंतर 15वा क्वेश्चन, भारतीय घटनेचा स्रोत डॅश डॅश आहे. तर भारतीय घटनेचा स्रोत विचारला आहे, ही भारतीय जनता आहे. ओके, घटना समिती सोडते का, नाही आहे. ओके, हे लक्षात असलं पाहिजे, नाही तर वरील सर्व लिहिताना चुकीचं आहे. भारतीय जनताचे फक्त ब्रिटिश पार्लमेंट येत नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर 16वा बघा, भारतीय घटनेच्या प्रस्ताविकेत खालीपैकी कोणत्या उद्देशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये काय लिहिलं, घटनेच्या प्रस्ताविकेत खालीपैकी उद्देश कशाचा आलेला आहे. पर्याय बघा, स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधुता. ओके, तर सर्व याच्यात बघा प्रस्तावनेमध्ये स्वातंत्र्यसुद्धा आहे, न्यायसुद्धा दिले, समानता पण दिली आणि बंधुता पण दिली. हे शेवटचे 4 शब्द आहे बघा. ओके, आणि पहिले 4 कोणते आहेत, सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही आणि गणराज्य एक आहे 5वं. ओके, आणि हे शेवटचे 4 म्हणजे एकूण 9 आहेत. त्यानंतर 17वा बघा, भारतीय प्रस्ताविकेतील सार्वभौम या शब्दाचा अर्थ काय. सार्वभौम म्हणजे कोणत्याही देशाचं भारतावर राज्य नाही, भारत एक इंडिपेंडंट म्हणतो ना आपण. ओके, संप्रभू राष्ट्र म्हणजे त्याच्यावर कोणत्याही राज्याचा अधिकार नाही, कोणत्या देशाचा अधिकार नाही. ते स्वतः, त्या देशातले लोक ते स्वतः, जे निवडलेले व्यक्ती आहेत बघा, ते स्वतः डिसिजन घेतील, कोणाचा दबाव नाही वगैरे, त्याचा अर्थ स्पष्ट होतो. ओके, आता विधान बघा, पहिलं, भारत हा स्वतंत्र असून त्यावर कोणत्याही परकीय सत्तेचे आधिपत्य नाही. हे बरोबर आहे. ब बघा, परकीय प्रदेश मिळवणे, त्याचे स्वतःचा प्रदेश परकीय देशात बहाल करणे, हे चुकीचं आहे. परकीय प्रदेश मिळवणे, तर स्वतःचा प्रदेश परकीय देशात बहाल करणे, हे विधान. 1 मिनिट. क बघा, संयुक्त राष्ट्र, राष्ट्रकुल यासारख्या संघटनेचे सदस्य स्वीकारल्यास सार्वभौमत्वाचा लोप होतो. तर क्वेश्चन बघा, पहिलं तर बरोबर आहे. दुसरं बघा, परकीय प्रदेश मिळवणे, तसंच स्वतःचा प्रदेश परकीय देशात बहाल करणे, असं केलं कधी, बिरुबारी खाटल्याच्या टायमाला केले बघा. तर ओके, तर हे सुद्धा त्याचा अर्थ होतो, पण त्याच्याने अर्थ असं स्पष्ट होत नाही की दुसऱ्या देशाचं आपल्यावर राज्य आहे. कारण आपण इथं पहिलेच वाक्य परकीय प्रदेश मिळवणे, म्हणजे दुसऱ्याचा प्रदेश आपण घेऊ शकतो काही कारण असतं. तसं बांगलादेशमध्ये सुद्धा बांगलादेश बघा, ओके, त्याला भारत पाकिस्तान सुद्धा म्हटलं जातं. ओके, तिसरं विधान चुकीचं आहे, कारण संयुक्त राष्ट्र, राष्ट्रकुल यासारख्या संघटनेचे सदस्य स्वीकार सार्वभौमत्वाचा लोप होतो, हे चुकीचं आहे. कारण जर तुम्ही एक विधान पाहिलं असतं बघा, जे संविधान समितीचं आहे बघा. ओके, त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की जरी आपण 1947च्या आसपासचे बघा, त्यांनी त्यावेळी सांगितलं की ज्यावेळी बघा आपण म्हणतो ना कॉमनवेल्थ कंट्रीचं ज्यावेळी सदस्य घेतलं बघा, त्यावेळी संविधान सभेचे सदस्य होते, त्यांनी सांगितले आपण जरी सदस्यत्व घेतलं तरी भारतीय संप्रभुत्वाला यापासून धोका नाही. त्याच्यामुळं यासारख्या मग गोष्टीमुळे काय होतं, सार्वभौमत्वाचा लोप होतो का, नाही. मग 17वेचं तिसरं काय चुकीचं आहे, याच्यामध्ये फक्त अ आणि ब बरोबर आहे पहिलं. त्यानंतर पहिलं बघा 8वा क्वेश्चन पहा. 18वा क्वेश्चन, भारतीय घटनेतील प्रस्ताविकेत धर्मनिरपेक्ष या शब्दाविषयी खाली विधान विचारात घ्या. अविधान बघा, हा शब्द प्रस्ताविकेत 42व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आला, हे चुकीचं आहे. 42व्या 1976 जोडला. ब बघा, भारतात कोणताही राजधर्म नसेल, हे बरोबर आहे. प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य असेल, हे पण बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं आहे, खाली विधाने विचारलं, मग पर्याय योग्य निवडायला सांगितलं आहे. ओके, तो कोणता जोडतो बघा, ह्याच्यामध्ये पहिलंच चुकीचं आहे. 42 सांगितलं ना, ब आणि क बरोबर आहे, दुसऱ्या नंबरचा पर्याय. त्यानंतर 19वा बघा, गणराज्य या संकल्पनेचा अर्थ काय. गणराज्य म्हणजे जनतेद्वारे निवडलेले जे लोक निवडितात
त्यानुसार राज्य संस्था चालते त्याला गणराज्य म्हटलं जातं. तर बघा विधान पहिलं, गणराज्यात सर्व सार्वजनिक कार्यालय सर्वांना खुले असतात. बघा गणराज्यात सारखीय सर्वमत्व हे लोकांच्या हाती असते. ओके, हे माहीत पाहिजे. हे दोन्ही बरोबर आहेत. तर गणराज्य सर्व सार्वजनिक कार्यालय सर्वांना खुली असतात, हे पण बरोबर आहे आणि दुसरं पण बरोबर आहे. त्यानंतर 20 बघा, 42व्या घटनादुरुस्तीने 1976 नुसार प्रस्तावित खालीपैकी कोणते शब्द जोडण्यात. ओके, हे सर्वांना माहीत असेल. धर्मनिरपेक्ष, समाजवादी, ओके, हे जोडण्यात आलेले आहेत. बघा समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता सुद्धा आपण हा शब्द देतो. कोणता पर्याय निघतो बघा पर्यायमध्ये? कडई. ओके, कडई. लोकशाही नाही, हे लोकशाही सुरुवातीला शब्द होते. त्यानंतर 21 बघा, खालीपैकी कोणत्या खटल्यात प्रस्ताविक हा घटनेचा भाग आहे असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. हा कोणता खटला होता? हा बिरुवारी नव्हता, केशवानंद भारती खटला होता. ओके, LIC ऑफ इंडिया खटला होता. याचा कोणता पर्याय निघतो? ब आणि ड. बघा दुसऱ्या क्रमांकाचा. बिरुवारीमध्ये नव्हतं सांगितलं, हा घटनेचा भाग नाही म्हणून सांगितलं होतं. ओके, हे तर सर्वांना माहिती आहे. 22 बघा, भारतीय राज्यघटनेतील प्रस्तावनामध्ये खालीपैकी कोणत्या प्रकारचा स्वातंत्र्याचा उल्लेख नाही. स्वातंत्र्याचा उल्लेख सर्वांना माहिती आहे. कोणकोणत्या? अभिव्यक्ती, विचार, श्रद्धा, उपासना. म्हणजे अ, क, ड आहे. कोणतं नाही तर ब नाही, आर्थिक व राजकीय. तर हे काय होतं? न्याय होतं. आर्थिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, राजकीय हे न्याय होते. ओके, आणि स्वातंत्र्य कोणतं आहे? अभिव्यक्ती आहे, विचार आहे, श्रद्धा, उपासना अशा प्रकारचे स्वातंत्र्य. म्हणजे पर्याय कोणता निघतो? 22चा कोणता उल्लेख नाही तर ब निघतं, फक्त ब, 2 नंबरचा. ओके, समजलं. त्यानंतर 23वा क्वेश्चन बघा, उद्देशपत्रिका संबंधी खालील विधाने वाचून अचूक निवडा. म्हणजे बरोबर निवडा. पहिलं विधान बघा, 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्देशपत्रिका मांडली असं सांगितले. ओके, हे विधान बरोबर आहे. 13 डिसेंबरला मांडली होती. त्यानंतर ब बघा, 22 जानेवारी 1947 रोजी तिचा संविधान सभेने स्वीकार करण्यात आला. हे पण बरोबर आहे. 22 जानेवारीचा स्वीकार करण्यात आला 1947ला. दोन्ही बरोबर असल्यामुळे कोणतं? 23चं निघतं, 4 नंबरचं निघतं. त्यानंतर 24 बघा, भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतील सार्वभौमत्व या संकल्पनेतून खालीपैकी कोणत्या अर्थ निघतो. म्हणजे सार्वभौमत्वाचा अर्थ काय होतो? तर बघा पहिलं विधान, कोणतेही निर्णय बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत घेऊ शकतो व रद्द करू शकतो. हे बरोबर आहे. ब बघा, संघ आणि घटक राज्य दोन्ही सार्वभौमत्व आहेत. क बघा, भारतीय संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो. ड बघा, भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेश फेरफार करण्याचे अधिकार आहे. तर यापैकी आपल्याला कोणता अर्थ निघतो असं विचारलं आहे. ओके, तर याच्यामधले बघा पहिलं विधान तर बरोबर आहे. ओके, 24 पहिलं विधान तर बरोबर आहे. त्यानंतर ब विधान आहे बघा, तर ब, संघ आणि घटक दोन्ही राज्य नाहीत, फक्त पूर्ण भूप्रदेश सांगितलं भारताचा. तर हे विधान चुकीचं आहे. ब चुकीचे आहे. क बघा, भारतीय संघ परकीय हे करू शकतो, त्याला आर्टिकल सुद्धा आहे. ओके, ब म्हणून दुसरं आर्टिकल आहे आपलं. त्यानंतर ड बघा, भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत. हे पण बरोबर आहे. म्हणजे अकड निघतं बघा पर्याय. ओके, ब का नाही? त्याचं कारण की राज्यांकडे नाही सार्वभौमत्व, ते पूर्ण देशात संघ आणि राज्य मिळून एकत्र आहेत. ओके, असं उच्चार नाही कुठंच की संघ आणि घटक राज्य म्हणून. ओके, नंतर 25वा क्वेश्चन बघा, वर्ष 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेतील सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष व डॅश शब्दांचा समावेश करण्यात आला. ओके, याचं जे उत्तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल, अखंडता हा शब्द टाकला. सार्वभौमत्व, लोकशाही, गणराज्य हे पहिले सुरुवातीचे शब्द होते. सार्वभौमत्व नंतर बघा समाजवादी हे शब्द टाकला होता, नंतर धर्मनिरपेक्ष टाकला, नंतर ओके समाजवादी, सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही असा अर्थ त्यांनी एकत्र केला. तर 42व्या घटनादुरुस्तीने 3 शब्द टाकले होते, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि तिसरा जो अखंडता. ओके, त्यानंतर 26वा बघा, भारतीय राज्यघटनेतील प्रस्ताविकेमध्ये सार्वभौम या शब्दामध्ये खालील वाक्याचा समावेश होतो. तर खालीपैकी चुकीचा पर्याय सांगितला आपल्याला कोणता ओळखा सार्वभौम मधला. ब बघा, अविधान बघा, भारतीय सार्वभौम असून कोणत्याही परकीय संस्थेचे आधिपत्य नाही. भारत एक सार्वभौम असून त्यावर कोणत्याही परकीय सत्तेचे आधिपत्य नाही. ब बघा, भारत आपल्या अंतर्गत व बाह्य कारभारात स्वतः करण्यास मुक्त व सक्षम आहे. ओके, क बघा, या शब्दात परकीय प्रदेश मिळवण्याचा किंवा स्वतः प्रदेश परकीय शक्तीला बहाल करण्याचा अधिकारही समाविष्ट आहे.
ड बघा, परंतु राष्ट्रकुट संयुक्त राष्ट्र यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्य स्वीकारणे म्हणजे सार्वभौमत्वाचा लोप होणे होय. ओके, हे डबल विधान झालंय, हे लक्षात ठेवा. तर आपण याच्या आधी सुद्धा पाहिलं होतं, या जे 4 नंबरचा पर्याय बघा, परंतु राष्ट्रकुल यासारखे जे म्हणतो ना, याच्यामुळे काय सार्वभौमत्वाचा लोप होत नाही, म्हणजे हे चुकीचंच आहे. ड जिथे बघा ते चुकीचं निघाल. ओके, आता अविधान बघा, भारत सार्वभौम असून त्यावर कोणत्या प्रकारचे सत्तेचे, हे बरोबर आहे, आपल्याला चुकीचं विचारलं आहे, म्हणजे हे नाही, फक्त ड निघतो. तर ब पण विधान चेक करून बघू आपण. भारत आपल्या अंतर्गत व बाह्य कारभार स्वतः करण्यास मुक्त, हे बरोबर आहे. क बघा, या शब्दात परकीय प्रदेश म्हणायचं, हे पण बरोबर आहे, आर्टिकल 2 म्हणतो आपण त्याला. ओके, तर मग 26चं कोणतं आहे चुकीचा, तर फक्त ड निघतं, हे लक्षात ठेवा. ओके, 27 बघा, भारतीय घटनेतील, मित्रांनो क्वेश्चन वाचायला थोडा टाईम लागतो आणि थोडं अंडरस्टँड करण्यास सुद्धा टाईम लागतो, त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, पूर्ण पर्याय जुळवणं सुद्धा महत्त्वाचं आहे त्यावेळी. ओके, तुम्हाला समजलं असेल. 27 बघा, भारतीय घटनेतील प्रस्तावना ही डॅश डॅश आहे. तर घटना कशी आहे बघा, पहिलं पर्यायमध्ये हे, तर घटनेतील प्रस्तावना ही काय आहे, संविधानाचा भाग आहे, त्याच्यामध्ये दुरुस्तीसुद्धा केली शकते, कारण हे 42व्या घटना दुरुस्तीने 1976ला काही दुरुस्ती केली आहे. म्हणजे पर्याय कोणता निघतो बघा याच्यामध्ये, ओके तिसराच निघतो. ओके, 27 तिसरा. त्यानंतर 28 बघा, भारतीय घटनेतील प्रस्तावनेत उल्लेख केलेल्या आर्थिक न्यायाचा अर्थ काय होतो. तर आर्थिक न्याय बघा 3चे आहेत, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. तर जी आर्थिक न्यायाचा अर्थ असा होतो, ओके, पर्यायामध्ये बघा, पहिलं संपत्ती समान वितरण, दुसरं कायदेशीर प्रशासनात समानता, तिसरं समाज आर्थिक क्रांती, हे तर काही नाही, चौथं गरिबांना स्वस्त, हे पण नाही. तर कोणतं निघतं बघा, ओके, पहिलंच निघतं संपत्तीचे समान वितरण. ओके, याच्यामध्ये समानता आणि न्याय हे शब्द वेगळे आहेत बघा, समाजवादी आणि आर्थिक न्याय. कारण कधी कधी होतं समाजवादीमध्ये सुद्धा संपत्तीचे आर्थिक जे वितरण आहे बघा, ते सारखं वाटतं. कारण ज्यावेळी बघा आपली जी समाजवादी आहे आणि लोकशाही समाजवादी आणि दुसरं एक म्हणजे साम्यवादी समाजवादी, हे दोन आहे. तर समाजवादी जे साम्यवादी समाजवादी बघा, याच्यामध्ये जे संपत्तीचे वितरण आहे बघा सर्वांना समान दिलं आहे, त्याच्यामुळे इथं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. तर आपल्याला फक्त इथं काय दिले, आर्थिक न्याय दिले. ते आर्थिक न्याय म्हणजे संपत्तीचे समान वितरण होतं. ओके, त्यानंतर 29 बघा, भारतीय घटनेतील सरनाम्याबाबत खालील योग्य विधाने विचारात घ्या. अविधान बघा, सामाजिक, आर्थिक व राजकीय समानता दिले, योग्य विधान शोधायचे याच्यातलं. ब बघा, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, पण हे स्वातंत्र्याचे आहेत, बरोबर आहे, ह्याच्यामध्ये ब पहिलं तर सापडल्याचे. क बघा, कायदा, न्याय, सुव्यवस्था याबाबत न्याय, हे चुकीचं आहे. न्याय कोणते, आर्थिक, सामाजिक, राजकीय. ड बघा, व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्रीय एकता आणि एकत्मता यांचे आश्वासन देणारे बंधुता, हे पण चुकीचं आहे, बंधुता अशी नाही. ओके, तर तर चुकीचं आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय समानता नाही, तर सामाजिक, आर्थिक, राजकीय हे न्याय आहे. ब विधान फक्त बरोबर आहे. ओके ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, 30वा. खालीलपैकी कोणते शब्द केवळ प्रास्ताविकेत समाविष्ट आहेत, म्हणजे कोणते शब्द आहे की ते प्रास्ताविकेत फक्त समाविष्ट आहेत. त्याच्या पुढे जे आर्टिकल आहेत 395 त्याच्यामध्ये, किंवा जे उपकलम आहे 395 धरून आपण 444 म्हणतो, ॲक्च्युअली 395 कलम आहे, त्याच्यामध्ये उप आर्टिकल आहेत ते. ओके, त्याच्यामध्ये हे संमेलित नाही. पर्याय बघा, पहिलं धर्मनिरपेक्षता, ब समाजवाद, तिसरं स्वातंत्र्य आणि समता. तुम्ही जर संविधान व्यवस्थित वाचला असेल त्याच्यामध्ये बघा धर्मनिरपेक्षता हा शब्द कुठं सापडत नाही. ओके, 25 ते 28 बघा, धर्माचं स्वातंत्र्य दिलं आहे, त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता दिलं आहे का, नाही आहे. ओके, त्यानंतर स्वातंत्र्य आणि समानता ह्या गोष्टी 14 ते 18 मध्ये दिलेल्या आहेत. 19 आर्टिकल 19 स्वातंत्र्याबाबत आहे आपल्याला. ओके, हे ते समानता पण दिली 14 ते 18 मध्ये. म्हणजे याच्यामध्ये क आणि ड तर नाही आहे, म्हणजे आणि समाजवाद नाही आहे कुठंच. म्हणजे धर्मपेक्षा व समाजवाद हे दोन शब्द संविधानामध्ये कुठे सापडत नाही. स्वातंत्र्य आणि समता हे दोन शब्द सापडतात, म्हणजे आणि ब कुठे बघा 2 नंबरलाच आहे. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा, खालीपैकी कोणते शब्द केवळ प्रास्ताविकेतच समाविष्ट आहे, हे बरोबर आहे, आणि ब चे. त्यानंतर 31 बघा, भारतीय घटनेतील प्रस्ताविकेबाबत खालीपैकी विधाने विचारात घ्या. पहिले विधान बघा, 44व्या घटना दुरुस्तीने सार्वभौम, समाजवाद व अखंडता शब्द जोडण्यात आले. सार्वभौम नाही. ओके, हे चुकीचं आहे, आणि ती पण 42वी घटना दुरुस्ती होती, 44वी दिली इथं, चुकीचं येते. ब बघा, प्रास्ताविकेतील समाजवाद हा लोकशाही समाज, हे बरोबर आहे. तुम्हाला मी सांगणार पुढे जाऊन सांगा. क विधान बघा, प्रास्ताविकेतील समाजवाद हा साम्यवादी समाजवाद, हे चुकीचं आहे. ड बघा, प्रास्ताविकेतील आर्थिक, सामाजिक व कायदेशीर समानता उल्लेखित करण्यात आलेला आहे. आर्थिक, सामाजिक व कायदेविषयक समानतेचा उल्लेख
नाही, आर्थिक सामाजिक कायदेशीर की न्यायाची व्याख्या केली, समानता नाही आहे. ओके, समानता याच्यात नाही, याच्यामध्ये संधी ओके ते दिले आहे, ते संधी समानतेच्यामध्ये येतात. तर वरीलपैकी चुकीचे विधान निवडा सांगितले. ओके, आपल्याला काय दिलं, पर्यायमधलं चुकीचं विधान निवडा. याच्यामध्ये फक्त ब चुकीचं आहे. ओके 42 पहिलं एक चुकीचं आहे, हे एक चुकीचं आहे. त्यानंतर ब बघा, प्रास्ताविक समाजात हा लोकशाही समाज, हे बरोबर आहे. ओके, त्याने प्रास्ताविक समाजात साम्यवादी हे नाही आहे, हे चुकीचं आहे. नंतर ड प्रास्ताविकेत आर्थिक सामाजिक कायदेशीर समानतेचा उल्लेख, हे पण चुकीचं आहे. ओके, तर 31 अकडं निघतं, बच बरोबर आहे फक्त. कारण आता तुम्हाला सांगतो, समाज हा लोकशाही समाजवाद काय बघा, भारतीय संविधानामध्ये किंवा जगामध्ये 2 प्रकारचे समाजवाद आहे. एक लोकशाही समाजवाद म्हटलं जातं, ओके, जे भारतामध्ये आहे, आणि दुसरं कोणते, साम्यवादी समाजवाद. तर लोकशाही समाजवादमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात बघा, याच्यामध्ये बघा आपण म्हणतो ना गरिबी येतात, भेदभाव येते, जे बघा म्हणतो ना असमानता याच्यामध्ये, ह्या गोष्टी नष्ट करणे याला काय म्हणतात, समाजवाद मानतात. ओके, पण जे बघा कम्युनिस्ट देश आहेत बघा, समजा चायना, ओके, रशिया यासारखे देशामध्ये, याच्यामध्ये साम्यवादी समाजवाद आहे. म्हणजे ह्या देशामध्ये असणारे सर्व साधने किंवा जे म्हणतो ना एखाद्या प्रॉपर्टी सर्व सरकारच्या मालकीची, हे काय करतं, एक प्रकारचे वाटून घेतं आणि ते सर्व लोकांना देतं. आणि ती पण कोणत्या प्रकारचे, राजश्री समाजवाद आहे. ओके, हे पण लक्षात ठेवा. म्हणून भारतीय समाजवादला लोकशाही समाजवाद म्हटलं जातं. कारण याच्यामध्ये ना बऱ्याच गोष्टीवर गरिबी झालं, भेदभाव झालं, अस्पृश्यता म्हणतो, ह्या गोष्टी समानता आणण्याचा प्रयत्न करतं. हे पण माहीत पाहिजे. ओके, म्हणजे गरीब श्रीमंत झाले, उच्च नीच झाले, अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम आहे बघा, ते एक समान पातळीवर आणणं हे भारतीय समाजवादाचा प्रयत्न आहे. म्हणून 42वी घटना दुरुस्ती झाली 1976ला, त्याच्यामध्ये हे शब्द जोडण्यात आले. ओके, तुम्हाला समजलं असेल भारतीय समाजवाद हा लोकशाही समाजवाद काय आहे. ओके, जे समाजवाद आहे, साम्यवादी समाजवाद हा कम्युनिस्ट कंट्रीमध्ये आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, 32वा, भारतीय संविधानातील प्रस्तावनेनुसार भारतातील शासनाची सर्वोच्च अंतिम संस्था कोणाच्या अधीन आहे, तर भारतीय जनतेची आहे. 33वा बघा, योग्य पर्याय काय सांगितलं आहे, अविधान बघा, सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. ओके, त्यानंतर ब बघा, संपूर्ण राज्यघटना बनवल्यानंतर सरनामा बनवण्यात आला. ओके, तुम्हाला या लगेच उत्तर जमलं असं की सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, म्हणजे अविधान तर बरोबर आहे. ओके, हे तर माहिती आहे. ब बघा, संपूर्ण राज्यघटना बनवल्यावर सरनामा बनवता आला का, नाही. तर सरनामा कधी बनवण्यात आला, जे नेहरूंनी बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कधी मांडला, 13 डिसेंबर 1946ला संविधान सभेमध्ये मांडला. तर त्याला मान्यता कधी भेटली, 22 जानेवारी 1947. मग कधी सरनामा तयार करण्यात आला, संविधान तयार होण्याच्या आधी. ओके, ते सरनाम्यावरूनच काय झालं, संविधान बनवण्यात आलं. म्हणजे ब विधान पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणजे अ बरोबर ब चूक कुठं आहे बघा, अ बरोबर ब चूक पहिलंच आहे, 33वा पहिलं. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण काय केलं, 33 क्वेश्चन आपण सरनाम्या, प्रिॲम्बल किंवा प्रस्तावना का प्रास्ताविकेबद्दल पाहिले आहेत. ओके, तुम्हाला हे जे क्वेश्चन घेतले, ही सिरीज तुम्हाला कशी वाटली, तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की ते पण शेअर करा, जेणेकरून आपण त्याच्यावर काम करू. ओके, तर मित्रांनो जे आपले 1500+ क्वेश्चनची सिरीज आहे बघा पॉलिटीची, तुम्हाला परीक्षेच्या आधी कंप्लीट होणार आहे. ओके, तुम्हाला ही सिरीज कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना पण नक्की शेअर करा, जेणेकरून या सिरीजचा त्यांना फायदा होईल. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.